फक्त सुरक्षा नाही तर गॅरंटीड परतावा. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे ठेवणं फायद्याचं आहे की तोट्याचं? चला पाहूया. तुम्हाला माहिती आहे का, पोस्ट ऑफिस एफडीचे नियम बँकेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 लाख, 5 लाख, 10 लाख किती गुंतवणुकीवरती किती व्याज मिळेल, एका सोप्या हिशोबात आज आपण सर्व काही स्पष्ट करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिस. पण बरेच जण गोंधळलेले असतात की नक्की किती पैसे ठेवल्यावरती किती व्याज मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. जर तुम्ही 1 लाख, 2 लाख किंवा अगदी 10 लाखापर्यंत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, जेव्हा आपण पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव किंवा एफडी, ज्याला आपण तांत्रिक भाषेत टाइम डिपॉझिट म्हटले जाते, हे उघडण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे उपलब्ध असलेली कालावधीची मर्यादित पर्याय. व्यापारी बँकेमध्ये तुम्हाला 7 दिवसांपासून ते अगदी 10 वर्षापर्यंत लवचिक कालावधी निवडण्याची मुभा असते. मात्र पोस्ट ऑफिसमध्ये असे चालत नाही. तिथे फक्त 4 विशिष्ट कालावधी निश्चित केले आहेत, म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला 18 महिने किंवा 1.5 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर तसा थेट पर्याय उपलब्ध नाही. तुम्हाला एकतर 1 वर्षाचे किंवा 2 वर्षाचाच पर्याय निवडावा लागेल. हा नियम बँकेच्या तुलनेत थोडा कडक वाटू शकतो, परंतु सरकारी सुरक्षितता आणि ठराविक व्याजदरामुळे अनेक गुंतवणूकदार या 4 पर्यायांपैकीच आपल्या सोयीनुसार निवड करणे पसंत करतात. मित्रांनो, आता आपण अशा एका मुद्द्यावरती बोलणार आहोत जिथे बरेच जण गोंधळ करतात आणि तो म्हणजे व्याज मिळण्याची पद्धत. तुम्हाला वाटत असेल की बँक आणि पोस्ट ऑफिस दोन्हीकडे एफडी सारखीच काम करते, तर तसं मुळीच नाही. यातला मुख्य फरक नीट समजून घेऊया, कारण तुमच्या खिशावरती याचा थेट परिणाम होतो. मित्रांनो, बँकेत जेव्हा तुम्ही एफडी करतात तेव्हा तिथे कंपाऊंडिंगची जादू चालते. म्हणजे काय, तर तुम्हाला व्याजावरती सुद्धा व्याज मिळतं. तुमचं व्याज मुदल रकमेत जमा होत जातं आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह एक मोठी रक्कम मिळते. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचे पैसे तिथेच वाढतात आणि शेवटी तुम्हाला पूर्ण लमसम रक्कम हातात येते, बरोबर. पण पोस्ट ऑफिसचा हिशोब थोडासा वेगळा आहे आणि इथेच तुम्हाला सतर्क राहायचं आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं व्याज दरवर्षी तुमच्या सेव्हिंग अकाउंट्समध्ये क्रेडिट केलं जातं, म्हणजे ते तुमच्या एफडीमध्ये राहून चक्रवाढ पद्धतीने वाढत राहतं. आता यात मेक अशी आहे की जर तुम्ही ते व्याज पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग खात्यात तसंच पडून राहून दिलं तर त्यावर फक्त 4% म्हणजे बचत खात्याचा दर व्याज मिळतं. त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की 5 वर्षानंतर मला व्याजावर व्याज मिळून मोठी रक्कम मिळेल, तर पोस्ट ऑफिसमध्ये तसं होत नाही. त्यामुळे माझी तुम्हाला एक प्रो टिप आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करत असाल तर दरवर्षी येणारं ते व्याज काढून तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी पुन्हा गुंतवा, जेणेकरून तुम्हाला त्या पैशांचा जास्त फायदा होईल. काय मग तुम्हाला ही गोष्ट आधी माहिती होती का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बरं, चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे किती व्याज मिळणार. तर मित्रांनो, कोणत्याही गुंतवणुकीत सर्वात पहिली नजर आपली व्याजावरच असते, बरोबर ना. तर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला बँक एफडीच्या तोडीस तोड आणि सुरक्षित व्याजदरांची खात्री मिळते. सध्याच्या नियमानुसार म्हणजे 2026च्या नियमानुसार तुम्ही किती काळासाठी पैसे ठेवले यावर तुमचे व्याजदर अवलंबून असतात. तर आता इथे आपण 4 मुख्य पर्याय पाहणार आहोत. पहिला आहे 1 वर्षाची एफडी. जर तुम्ही फक्त 1 वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9% दराने व्याज मिळेल. 2 वर्षाची एफडी जर केली तर थोडं जास्त काळ म्हणजे 2 वर्षासाठी पैसे ठेवल्यास हा दर वाढून 7.0% होतो. आणि 3 वर्षाची एफडी जर पाहिली तर 3 वर्षाच्या कालावधीसाठी सुद्धा सध्या 7.1% पर्यंत व्याज मिळतं. आणि 5 वर्षाची एफडी जर पाहिली, जर तुम्ही दीर्घकालीनसाठी म्हणजेच 5 वर्षासाठी गुंतवणूक जर केली तर तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे 7.5% दराने व्याज मिळतं. आता इथे खास गोष्ट म्हणजे हे 5 वर्षाचं व्याज फक्त जास्त नाही आहे, तर यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये सुद्धा सवलत मिळते, म्हणजे सेक्शन 80C अंतर्गत. त्यामुळे ज्यांना सुरक्षितता आणि चांगला परतावा दोन्ही हवंय त्यांच्यासाठी 5 वर्षाचा पर्याय
सर्वात भारी ठरतो। मग तुम्हाला काय वाटतं, यातला कोणता पर्याय तुमच्या फायद्याचा वाटतोय का? 5 वर्ष की शॉर्ट टर्म? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। बरं मित्रांनो, हेच गणित एका साध्या उदाहरणाने आपण समजून घेऊया। समजा तुम्ही 1 लाख रुपये पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवायचे ठरवले, तर तुम्हाला नेमकं किती पैसे मिळतील? जर तुम्ही 1 वर्षासाठी 1 लाख रुपये ठेवले तर 6.9% दराने तुम्हाला वर्षाच्या शेवटी साधारण 6,900 रुपये व्याज मिळेल। हे व्याज तुमच्या बचत खात्यात जमा होईल आणि तुमचा मूळ 1 लाखांची रक्कम तुम्हाला परत मिळेल। आता समजा 2 किंवा 3 वर्षाचा पर्याय निवडला, तिथे 60% व्याज आहे, तर तुम्हाला दरवर्षी 7,000 रुपये व्याज मिळेल। लक्षात घ्या, हे 7,000 रुपये तुम्हाला दरवर्षी वेगळे दिले जातात, ते एकत्र साठवले जात नाही। म्हणजे 2 वर्षाच्या FD मध्ये पहिल्या वर्षी 7,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये असे एकूण 14,000 रुपये व्याज तुम्हाला मिळेल। पण जर तुम्ही 5 वर्षाची FD निवडली, जी सध्या सर्वात लोकप्रिय आहे, तर तिथे 7.5% प्रमाणे तुम्हाला दरवर्षी 7,500 रुपये व्याज मिळेल। हे गणित कसं काम करतं पहा। पहिल्या 4 वर्षात तुम्हाला दरवर्षी 7.500 रुपये मिळत राहतील आणि 5व्या वर्षी तुम्हाला तुमचे 1 लाख रुपये म्हणजे मुद्दल आणि शेवटच्या वर्षाचे 7,500 रुपये व्याज असे पैसे परत मिळतील। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर पोस्ट ऑफिसमध्ये तुमची मुदल सुरक्षित राहते आणि दरवर्षी तुमच्या हातात खर्चासाठी किंवा पुन्हा गुंतवणुकीसाठी ठराविक रक्कम व्याजाच्या स्वरूपात येत राहते। आता 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवरती 7.5% व्याज म्हणजे आजच्या काळात एक अतिशय सुरक्षित आणि सन्मानजनक परतावा आहे। आता आपण जर थोडी मोठी रक्कम गुंतवली तर काय होईल हे पाहूया। समजा तुम्ही 2 लाख रुपये गुंतवले, तर 1 वर्षाच्या FD वरती तुम्हाला साधारण 13,800 रुपये व्याज मिळेल। जर हीच गुंतवणूक 2 किंवा 3 वर्षासाठी असेल, तर वर्षाला 14,000 रुपये आणि 5 वर्षाच्या स्कीममध्ये तुम्हाला दरवर्षी तब्बल 15,000 रुपये व्याज मिळत राहील। आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला टॅक्स वाचवायला मदत करेल, ती म्हणजे TDSचा नियम। जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले, तर तुमचं वार्षिक व्याज 40,000 रुपयांच्या आतच राहतं, त्यामुळे तिथे TDSचं टेन्शन बिलकुल नसतं। पण जर तुम्ही 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मोठी रक्कम गुंतवली, तर मात्र तुमचं वार्षिक व्याज 40,000 रुपयाच्या वर जातं। उदाहरणार्थ आपण घेऊया, 10 लाखांवरती 5 वर्षाच्या FD मध्ये तुम्हाला दरवर्षी 75,000 रुपये व्याज मिळेल। मग अशा वेळी सरकार नियमाप्रमाणे टॅक्स म्हणजे TDS कापून घेते। पण घाबरू नका, जर तुमचं एकूण उत्पन्न टॅक्स मर्यादापेक्षा कमी असेल, तर तुम्ही फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरून हा TDS वाचवू शकता। ही एक साधी प्रोसेस आहे जी तुमची कष्टाचे पैसे वाचवू शकता। आता हे सगळं तर पाहिलं, आता मॅच्युरिटीच्या वेळी नेमके पैसे कसे मिळतात याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो। चला हा गोंधळ एकदम सोप्या भाषेत आपण दूर करूया। पोस्ट ऑफिस FD मध्ये तुमची गुंतवणूक पूर्ण झाल्यावरती म्हणजे मॅच्युरिटीला तुम्हाला एकाच वेळी व्याजाचा मोठा डोंगर मिळत नाही का? कारण पोस्ट ऑफिसचा नियमच असा आहे की तुमचं दरवर्षीचं व्याज दरवर्षीच तुमच्या बचत खात्यात जमा केलं जातं। म्हणजे जेव्हा तुमचं FDचा कालावधी संपतो, समजा 5 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा तुम्हाला 2च गोष्टी मिळतात। पहिलं म्हणजे तुमची मुद्दल रक्कम जी तुम्ही सुरुवातीला गुंतवली होती आणि दुसरं म्हणजे फक्त शेवटच्या म्हणजे 5व्या वर्षाचं व्याज। बाकी पहिल्या 4 वर्षाचं व्याज तर तुमच्या खात्यात आधीच जमा झालेलं असतं। ही पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की 5 वर्षानंतर व्याजावर व्याज मिळून मोठी रक्कम हातात येईल, पण तिथे तसं होत नाही। त्यामुळे तुमची मुद्दल सुरक्षित राहते आणि दरवर्षी तुम्हाला खर्चासाठी ठराविक रक्कम व्याजाच्या रूपात मिळत राहते। सोपं आहे ना? बरं मित्रांनो, तुम्हाला जर स्वतःचा हिशोब करायचा असेल तर एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते, ती लक्षात ठेवा। जर 1 लाखांवरती 6,900 रुपये मिळत असतील, तर 50,000वर त्याचे निम्मे म्हणजे 3,450 रुपये मिळतील आणि 2 लाखावरती त्याचा दुप्पट म्हणजे 13,800 रुपये मिळतील। अशा प्रकारे तुम्ही कितीही रकमेचा हिशोब घर बसल्या करू शकता। तर मित्रांनो, आता तुम्हाला पोस्ट ऑफिस FDचे सर्व नियम, व्याजदर आणि गणिते समजलीच असतील आणि बँक आणि पोस्ट ऑफिस मधला फरक आता तुमच्या लक्षात आला असेल। जर तुम्हाला अजूनही तुमच्या विशिष्ट रकमेवरती किती परतावा मिळेल हे जाणून घ्यायचं असेल, तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आणि मी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा बॉसवाला मराठी. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.